प्रवीण गायकवाड यांच्या हत्येचा कट, हल्ल्यादरम्यान दीपक काटे पिस्तूल घेऊन आला होता, रोहित पवार यांचा गंभीर आरोप. तर शरद पवार यांचा प्रवीण गायकवाड यांना फोन. प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा भाजपचा पदाधिकारी विरोधकांचा आरोप. तर दीपक काटेशी भाजपशी संबंध नाही, बावनकुळेंचं स्पष्टीकरण. प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ मराठा संघटना आंदोलन करणार. अक्कलकोट दौऱ्यादरम्यान गायकवाड यांना काळं फासलं. पुण्यात गायकवाड यांच्यावर दुग्धाभिषेक. आजपासून 3 दिवस मनसेचं इगतपुरीमध्ये शिबिर. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युतीचा निर्णय शिबिरात होणार का, याकडे लक्ष. मनसेकडून पालिकेच्या तयारीला जोर. उद्धव ठाकरे यांच्या सोबत युतीच्या चर्चा असताना बाळा नांदगावकर यांचं सूचक वक्तव्य. गरज पडल्यास मनसे एकटी निवडणूक लढेल, नांदगावकर यांच्या वक्तव्यानं चर्चा नवधाण. दोनही भाऊ एकत्र आल्यानं निवडणुका लांबवतील, सत्ताधारी युतीला घाबरतायत. आदित्य ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी. निकाल लागेपर्यंत धनुष्यबाण गोठवण्याची ठाकरेंची मागणी. कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष. मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. नसीम खान, भाई जगताप यांची वर्षा गायकवाड यांच्या विरोधात नाराजी. पक्षात डावललं जात असल्याचा आरोप करत थेट दिल्लीमध्ये पक्ष श्रेष्ठींना भेटणार. शिवरायांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाल्यानं भाजपचा जल्लोष. विधानभवनाच्या पायऱ्यांवर महायुतीची घोषणाबाजी. तर फडणवीस यांचं औक्षण करत अभिनंदन. पुण्यातील प्रसिद्ध गुडलक कॅफेवर कारवाई. गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित. अन्न व औषध प्रशासनाची कारवाई. बनमस्कामध्ये काचेचा तुकडा आढळल्यानं ही कारवाई. वाढीव 60% उत्पादन शुल्काविरोधात बार आणि परमिट रूम संघटना आक्रमक. आज राज्यव्यापी बंद, शुल्कवाढ न करण्याची मागणी. मतदार याद्यांची पडताळणी आता देशभरात होणार. पुढील महिन्यापासून निवडणूक आयोगाची मोहीम. 4 मोठ्या राज्यांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय. आमदारांच्या स्वीय सहाय्यकांचा पगार आता 40,000वर. आमदारांच्या ड्रायव्हरचेही पगार वाढणार. वाढता खर्च लक्षात घेता निर्णय. पावसाचा कोकणासाठी येल्लो अलर्ट. राज्यात मात्र पावसाचा जोर पूर्णपणे ओसरणार. 17 जुलैपर्यंत पावसाची उघडीप राहण्याची शक्यता. जायकवाडी धरण 76% भरलं. धरणाची पाणी पातळी 80% झाल्यावर माजलगावसाठी सोडणार पाणी. पथकांना तयार राहण्याच्या सूचना. कधी पाऊस तर कधी कडक ऊन. बदलत्या वातावरणामुळे चाळीत साठवलेला कांदा खराब. शेतकरी हवालदिल. दर पडण्याचीही भीती. पावसाच्या फटक्यानं भाजीपाल्याचे दर वाढले. भाज्यांचे दर 100 पार. तर काही भाज्या 200 पार. पुढील काही दिवस दर वाढलेलेच राहणार. म्हाडाची 5,000 घरांची सोडत. आजपासून अर्ज भरता येणार. 25 ऑगस्टला 6 वाजेपर्यंत अर्जदारांना हरकती नोंदवता येणार. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी 1 सप्टेंबरला. पुणेकरांच्या सेवेत लवकरच 4 नवीन वंदे भारत येणार. पुण्यातून सुटणाऱ्या वंदे भारत रेल्वेची संख्या 6वर पोहोचणार. प्रवाशांची गर्दी पाहून ट्रेन वाढवण्याचा निर्णय.